पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल। हे 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन। ऐका या कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी। व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी। 5 वर्षाच्या पुरी म्हणतील माझं लग्न करून द्या। 6 वर्षाच्या मुली म्हणतील बाबा मी गर्भवती झाली। विवाह केलेल्या बायका म्हणतील मी तुमच्या सोबत 15 वर्षाचा करार करते। 16व्या वर्षी मी बायको दुसऱ्याची। मी नाही सांगत, हा नामदेवरांचा शकून आहे। मुलं म्हणतील बापाने जन्माला घातलं, बाप मेला। डोंगरी दिवे लागतील, बैलाचं शिंग सोन्याचं होईल। गावोगावात वृद्धाश्रमाच्या खोल्या उघडाव्या लागतील। करार होतील, लग्नाचे करार। जसं गावात खेड्यापाड्यात कुत्र कोणाचं, बैल कोणाचा, बकरी कोणाची माहितीये, तसं काही काळानं असं होईल लेकरू कोणाचं हे सुद्धा माहिती पडणार नाही। तुमचा विश्वास असेल तर ऐकून घ्या। हे काय विशाल महाराज खोलीच्या वडिलांनी थोडीच लिहिलंय। या प्रमाणावर कीर्तनात मांडी घातली तर विश्वास ठेवावाच लागेल। भीती नाही वाटत? हे कधी घडेल? ऐका या कलियुगाची थोरी। तुम्ही तोंडावर जन्माला आले माझ्या सहित 5-5.5 हजार वर्ष। हे नुसतं तोंड आहे हत्तीचं, अजून शेपटी जायची बाकी आहे कलियुगाची। महाराज मी काय केलं पाहिजे? निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव। निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव। शकून 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 सांगावया आले माई माझे नाव। 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 निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव। शकून 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 सांगावया आले माई माझे नाव। 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 हो. अरे आम्ही सांगायला आलो बाबा, ऐकून घे। संत म्हटले तू या ऐकलं तरच तुझं भलं होईल। तू तिकडे जाऊ नको, बजाव बांगो। अरे आई तिकडे जाणाऱ्यांचं कोणाचं भलं झालं? हे वारं तुझ्या घरात घुसल ना वेड्या। काय वारकरी संप्रदायाने दान घातलं महाराष्ट्राच्या पदात। आपलं भजन उभं, आपला देव उभा, आपला गंध उभा, आपली अख्खी संप्रदायाची परंपरा उभी आहे महाराज। तत्पर संप्रदायाची परंपरा आहे। तुम्ही कोणीही राज्यात जा हिंदुस्थानात, अशी परंपरा सापडत नाही। कोणत्याही राज्यात जा, तुम्ही उत्तर भारतात गेले बैठे भजन, तुम्ही पश्चिम बंगाल गेले बैठे भजन, कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर उभं भजन, तत्परतेचं भजन। पूर्वी वासुदेव यायचे घराघराला, दारा गावात व्हावा वासुदेवाने आवाज दिला, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा। अध्यापिकाने दसुरा होई रे गवारा, होई रे गवारा। भज तुझ्या रंगारा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा। वासुदेव फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा। तो दारा द्यायचा ना आपल्याला सांगायचा, सकाळच्या पहारी हरिनाम बोला, वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला व वासुदेवाला। तुकाराम सोडो निसार काम भजनात दंग, तुकाराम सोडो निसार काम
भजनात दंग आणि मग वेगळी वेगळी रूपक मांडायचं. देवा धर्मावरच मन कस उठल, हे नाच तमाशाला पळत सुटल. तिकडे जाऊ नका बाबा, इकडे या. कीर्तनासी गेला एकीकडे बैसाला, कशाचं ऐकन खुशाल झोपला. कीर्तनासी जरी बोलाविले कोणी, काय करू गळ्या माझ्या घरी नाही कुणी. अरे बायको बी ते म्हणून माझं येणं खुंटल, अन्नाच तमाशाला पळत सुटल. मध मध त्याची पद जोडलेली म्हणायचा. आणि पुन्हाच बघ, वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला 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 व वासुदेवाला, वासुदेवाला वासुदेवाला. आण 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 माई, तुझ्या घरची विजयादशमीला आलेली ज्वारी आण ग. थोडी आण सोपात ज्वारी. घरातली सुवाशी सोपात ज्वारी घेऊन जायची. खोटे काही पाट. मग ती सोपातली ज्वारी तेव्हा वासुदेवानाची गर्र फिरवावी. सोपातली ज्वारी जोडीत घालावी, अनबुडभर ज्वारी तिच्या सोपात घालावी. जा बरकत लाभत तुला. आता वासुदेवच दिसत नाही. आता सकाळ झाली की ते झोप मोडतं आपली. 200 रुपये छटाक. अरे बापरे, ते केस घेणारे 200 रुपये सकाळी चक्कर त्यांचं. अरे वासुदेव नाही, आंधळे नाही, पांगळे नाही, जोगी नाही, मुका नाही, बहिरा नाही. आता काय सकाळीच ताळामेळ राहिलेलं नाही. आता वो जमाना अच्छा था. आता तुम्हाला कर्म शिकवावं लागणारे लोकांना. महाराज इतक्या बिघडलेल्या युगात तुम्ही अकल्प आयुष्य मागता, पटत नाही आम्हाला. जिथं आयुष्य राहिलं नाही, जिथं माणसाचे विचार राहिले नाही, करार व्हायला लागले लग्नाचे, सख्या बहीण भावाचे लग्न लावायला लागले. मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. मी जर खोटं बोलेल तर नरकात जाईल. आमच्या तालुक्यात आपल्या परंपरेत सख्या बहीण भावाचं लग्न लागलं. मला सख्या बहीण भावाला मुलगी झाली. मुलगी ज्या कलियुगामध्ये आपल्या भावाला आपल्या बहिणीला स्पर्श करायची लाज राहिलेली नाही, तिथं काय चांगल्या अपेक्षा करता तुम्ही लोकांकडून. प्रार्थना या विशाल महाराज खोलीची. धर्म टिकवायचा असेल तर तुमची पोरं ज्ञानोबारी तुकोबारींच्या दुधाला लावा, पदराखाली घ्या. ज्ञानोबारांना म्हणा त्यांना अशी प्रार्थना करा. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी लावा. एक गडगंज श्रीमंतीय लोकांकडे याच रोडने, आग्रा मुंबई रोडने मुंबई पाहायला जा एक दिवस. लोकांकडे पैसा किती पाहायला. दरवाजा उघडला तर करोडाची बंडल बाहेर येतील, इतके पैसे लोकांकडे. पण रात्र निघून जाते तरी पोरग घरात येत नाही. आईला आई, बापाला बाप म्हणणारे लेकरू नाहीये. घरात नातवंड खेळण्याचं सौभाग्य नाहीये लोकांना. असा कलवडलोड नाहीये, भजन नाहीये, धर्म नाहीये, देव नाहीये, देश नाहीये. मृदंगाचा ध्वनी कधी कानावर सुद्धा पडत नाही लोकांच्या. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात नवीन 2000च्या नोटा आहे, 500च्या नोटा आहे, तो घेतो का तिकडे काळ. तो म्हणतोय नाशिक जिल्ह्यात काय चांगलं काम केलं ते काढ बाहेर. ते आग लाव तुझ्या पैशाला, ते इकडे चालत नाही. तिथं रावणाची 7 कोटी घरांची लंका जळून खाक झाली. तुझा कुठं दिवा चमकवायला लागला इकडे. जरा मृत्यूची भीती बाळगली असती तर भलं झालं असतं तुझं. गल्लोगल्ली पडलंय माणसं. कोणालाही देव आयुष्य द्यायला काय मोकळं आहे का? ते काय आपल्या बापदादाची जागीरदारी आहे? आयुष्य देईल तो आपल्याला फुकटात. सज्जनाला आयुष्य द्यायची अपेक्षा परमेश्वराची. आणि समजावं नालायकाला आयुष्य जास्त मिळत असेल, कुठलाही गुण नसून, हरिदासी जीवन नसून, त्यांना समजून चालावं येणारा काळ दुःखाचा आहे. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या 2 बाजू आहे. तुम्हाला जर इथे सज्जन उपवासीन दारुड्या मजेत दिसत असेल तर या कालातली तफावत माना. गरीब अधिक गरीब होत चालला, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. माणसं मरणाचा धाक विसरले म्हणून सद्गुणाचं आयुष्य सुद्धा विसरले. आयुष्य लागतं पण ते सद्गुणांचं असावं, हरिदासाचं असावं, याचं भान नाही राहिलं.